आपल्याकडे आपण ज्यावेळेस मटणाची भाजी हे आपण एका गावाहून दुसऱ्या गावाकडे पिशवीत घालून घेऊन जात असतो, त्यावेळेस आपली आई किंवा आपली आजी आपल्याला असं सांगते की बाबा ही मटणाची भाजी आहे, याला भूतं लागू शकतात, तू त्या पिशवीमध्ये कोळसा टाक, काळा कोळसा टाकून मग ती पिशवी घेऊन जा, म्हणजे जाताना रस्त्यात तुम्हाला काही अडचण येणार नाही किंवा भूतं त्यात लागणार नाही. हे असं बऱ्याचदा आपल्या गावाकडं आपल्याला ऐकायला मिळतं. शहरामध्ये विशेषतः नसेल पण गावाकडं ऐकायला मिळतं. तर हे असं का आहे, याच्या मागचं कारण काय आहे? तसंच शिंकल्यावर कर्ज वाढतं असं म्हणतात, म्हणजे उंबऱ्यावर जर तुम्ही शिंकला तर कर्ज वाढतं असं म्हणतात आणि त्यासाठी त्या उंबऱ्यावर पाणी टाका असं म्हणतात. किंवा ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस ती माहेरी येते किंवा सासरी जात असते, त्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये तिला तिच्यासोबत शिदोरी किंवा भूती दिली जाते, त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ दिले जातात. तर यामागं देखील काय कारण आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग पाहूया. नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रामधील जे काही परंपरा आहेत, ज्या रूढी परंपरा आहेत, त्यातीलच काही रूढी परंपरा आणि त्यामागची कारणे जाणून घेणार आहोत. त्यापैकी जी पहिली परंपरा जी आहे आपली, ती म्हणजे ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ती जी सासरी जाते, मग सासरी जात असताना तिच्यासोबत शिदोरी किंवा आमच्याकडे त्याला भूती म्हणतात, तर ते देण्याचा प्रकार असतो. तर ही भूती का दिली जाते, किंवा ती जरी तिकडून सासरून जरी बाहेर येत असेल तरी देखील दिली जाते आणि माहेरून जरी सासरी येत असेल तरी दिली जाते. तर पहिल्या काळामध्ये ज्यावेळेस एखादी मुलीचं लग्न होत होतं त्यावेळेस तिला चालत त्या डोली जी म्हणतो आपण त्याच्यामध्ये बसवून घेऊन जात होते. आणि ते घेऊन जात असताना मध्ये आधी ज्यावेळेस तो रस्ता खूप लांबचा रस्ता असायचा आणि तो चालत असताना माणसांना भूक लागायची आणि भूक लागल्यानंतर मग काय खायचं हा ज्यावेळेस त्यांच्यासमोर प्रश्न यायचा, त्यावेळेस ही जी घरून दिलेली जी शिदोरी असायची ही सगळ्यांना खाता यावी म्हणून हा जो परंपरा आहे ती चालू आहे. तसंच ज्यावेळेस समजा मध्ये आधी नाही खाणं झालं तर सगळे ज्यावेळेस चालत जाऊन त्यांचं जे डेस्टिनेशन असेल, जे पुढचं, आता समजा सासरी चालली असेल, सासरी पोचल्यानंतर तिथं गेल्या गेल्या स्वयंपाक कधी करायचा आणि ते स्वयंपाक करून कधी खायचा तोपर्यंत, कारण लोक सगळे थकलेले असतात. मग हे जी अडचण निर्माण होत होती याला पर्याय म्हणून ही शिदोरी देण्याची पद्धत होती, की जेणेकरून तुम्ही तिथं गेला, तुम्ही थकलेला असाल आणि तुम्ही पोचल्यानंतर तुम्हाला लगेच जेवण करता यावं, यासाठी ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. तसंच आपण उंबऱ्यावरती शिंकल्यावरती सुद्धा आपली आजी असं म्हणते की आपल्या डोक्यावर काय कर्ज कमी आहे का, उंबऱ्यावर शिंकू नको, पटकन त्याच्यावरती पाणी टाक. तर यामागचं जे कारण आहे ते असं आहे की ज्यावेळेस आपण शिंकतो त्यावेळेस आपल्या शिंकेमधून वेगवेगळ्या प्रकारचे जंतू, मग आपण आजारी असू किंवा नसो, आजारी असलो तर